हॅलो ॲस्पिरंट्स, माझं नाव आहे शीतल आणि आज मी तुम्हाला नगररचनाकार गट आणि नगररचनाकार श्रेणी, सहाय्यक नगररचनाकार श्रेणी एक गट ब ही जी परीक्षा आहे या परीक्षेचा सिलेबस तुमच्यासोबत जो आहे डिस्कस करणार आहे, त्याबद्दल माहिती देणार आहे आणि आपण थोडे जे क्वेश्चन्स आहेत, पेपर जो झालेला होता लास्ट टाईम त्यात आलेले प्रश्न जे आहेत ते पण पाहूया. मी तुमच्यासोबत नॉन टेक्निकल पार्ट जो आहे या परीक्षेचा, नॉन टेक्निकल सिलेबस जो आहे तो डिस्कस करणार आहे. तर ही परीक्षा इन जनरल आधी आपण पाहून घेऊया कशी असते. ही परीक्षा 2 स्टेजेसमध्ये डिवाइड केलेली आहे त्यांनी. एक म्हणजे त्यांनी एक लेखी परीक्षा ठेवलेली आहे, रिटन एक्झामिनेशन ऑफ 200 मार्क्स आणि इंटरव्ह्यूज ऑफ 50 मार्क्स. ऑलराईट. आणि तुमची फायनल लिस्ट जी लागते ती ही रिटन एक्झाममध्ये तुम्हाला मिळालेले मार्क आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला मिळालेले जे मार्क आहेत ते एकत्र करून त्याची मेरिट लिस्ट लागते. त्यामुळे हे दोन्ही स्टेजेस इम्पॉर्टंट आहे. त्यातली कोणतीही स्टेज ही क्वालिफाईंग नाही आहे. त्यामुळे या दोन्ही स्टेजेस जे आहेत याचे मार्क तुमचे फायनली काउंट होणार आहे. तर यू शुड बी व्हेरी केअरफुल डुईंग ऑर रायटिंग दिस एक्झाम ॲट फर्स्ट स्टेज ओनली. सो स्कीम ऑफ एक्झामिनेशन आपण बघून घेऊया. तर या स्कीम ऑफ एक्झामिनेशनमध्ये ही परीक्षा जी आहे यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात येणारे प्रश्न जे आहेत वी आर गिविंग यू दिस गायडन्स आणि हे आम्ही तुम्हाला सगळं मराठीतून सांगतो आहोत, परंतु ही परीक्षा यातले प्रश्न हे इंग्रजीतून असतात पेपरमध्ये. पूर्णपणे कुठेही मराठी प्रश्न असं ट्रान्सलेशन किंवा मराठीमधून तो प्रश्न ट्रान्सलेट करून दिलेला नसतो. 200 मार्कांची परीक्षा आहे. 100 प्रश्न असतात, म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्काला त्यांनी दिलेला आहे आणि ऑब्व्हियसली नेहमीप्रमाणेच त्यांची नेगेटिव्ह मार्किंग आहे आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे न्यू ट्रेंडनुसार 1/4 नेगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुमचे जर एक प्रश्न बरोबर आलेला आहे तर 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर ते कॉम्पन्सेट होणार आहे, इक्वल होणार आहे. तर असं 1/4 जे आहे ते नेगेटिव्ह मार्किंग आहे आणि या पेपरचा अवधी जो आहे तो 1 तासाचा आहे. त्यामुळे हा जो रिटन एक्झामिनेशन आहे, जरी दिसायला हे फार सोपं दिसत असलं तरी ही परीक्षा ही वेळेची आहे. म्हणजे इट्स नॉट जस्ट अबाउट तुम्हाला किती माहीत आहे, पण तुम्हाला माहीत असलेलं तुम्ही किती पटापट उत्तरं देऊ शकता आहात, हे जास्त महत्त्वाचं आहे. ते जितके क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करणार जास्त तितके तुम्हाला मार्क जास्त असणार आहेत आणि क्वेश्चन्स जास्त अटेम्प्ट करायला ऑब्व्हियसली तुमचा स्पीड जो आहे तो जास्त असला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला उत्तरं जी आहेत ती पटापट आली पाहिजे. त्यामुळे तयारी जर चांगली असेल तुमची तर ही परीक्षा आणि प्रश्न अटेम्प्ट जो आहे, क्वेश्चन अटेम्प्ट जो आहे तुमचा जास्त असेल आणि यू विल बी क्लिअरिंग दिस एक्झाम व्हेरी इझिली. त्यानंतर या प्रश्नांचं स्वरूप जे आहे किंवा लेवल जी आहे, डिफिकल्टी लेवल ही डिग्रीपर्यंतची, म्हणजे डिग्रीला ज्या प्रकारचं सिलेबस आहे यात मेन्शन केलेलं त्या पद्धतीची जी डिफिकल्टी लेवल इथे आहे. आणि परीक्षेचं स्वरूप जे आहे, या पहिली स्टेज जी आहे रिटन एक्झामिनेशन, हे ऑब्जेक्टिव्ह टाईप्स आहेत. म्हणजे MCQs येतात, तुम्हाला 1 2 3 4 पर्याय आणि त्यातला एक पर्याय निवडायचा असतो. त्यानंतर आपण पाहूया याचं सिलेबस काय आहे. तर मी तुमच्याशी टेक्निकल सिलेबस नाही डिस्कस करणार आहे. मी नॉन टेक्निकल सिलेबस जो आहे, ज्याला GS असं म्हटलं जातं जनरली, तो पाहणार आहोत. आणि हा इथे पॉईंट सिरियल नंबर 1 2 3 जे सुरुवातीला दिलेले आहेत ते हे कवर करतं. त्यातला पहिला 1 जो दिलेला आहे काय ते पाहूया. इट इज जनरली करंट इव्हेंट्स. ओके, म्हणजे तुमचे जे चालू घडामोडी हा जो भाग आहे तो कोणत्याही परीक्षेसाठी, ओके, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या कोणत्याही परीक्षेसाठी जो तुम्ही तयारी करता ज्याची करंट इव्हेंट्सची, ते प्रश्न, त्या प्रकारचे प्रश्न इथे विचारले जातात. परंतु राज्यसेवा किंवा इतर MPSCच्या गॅजेटेड जे एक्झाम्स आहेत त्या लेवलची डिफिकल्टी नसते. डिफिकल्टी लेवल ही इझी टू मॉडरेट असते. ऑलराईट. त्यामुळे तुम्ही अगदी वरवरचा अभ्यास करून, वरवर म्हणजे माहीत असणं गरजेचं आहे, उगाचच वरवर करणं आणि सोडून देणं असं नाही आहे. पण काही ज्या गोष्टी आहेत त्या रिक्वायर्ड आहेत. स्टेटा जो आहे तो इझी आणि मीडियम लेवलचा तुम्ही करणं, त्या पद्धतीची माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे, ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. म्हणजे फक्त महाराष्ट्रातल्या चालू घडामोडी नसणार आहेत, तर नॅशनल, देशातल्या आणि जगातल्या चालू घडामोडींवर सुद्धा प्रश्न इथे विचारले जाणार आहेत. तर याचे सेक्शन्स त्यांनी जे दिलेले आहेत, त्यांनी पुढे एक्सेट्रा मेन्शन केलेले आहे. म्हणजे दिस लिस्ट गोज ऑन, त्या तिथे कुठेही लिमिटेशन नाही आहे. तर त्यांनी काही मेन्शन केलेलं आहे. पॉलिटिकल असेल, इंडस्ट्रीयल असेल, इकॉनॉमिक असेल, सोशल असेल, एज्युकेशनल असेल, जॉग्राफिकल, ॲस्ट्रॉनॉमिकल, कल्चरल आणि सायंटिफिक. त्यामुळे या प्रकारच्या आणि यासारख्या अनेक प्रकारची जी क्षेत्र आहेत त्यातले जे काही करंट इव्हेंट, चालू घडामोडी असतील सुरू, ओके, तर त्यावर प्रश्न हे डेफिनेटली यामध्ये विचारले जातात. आता त्यानंतर सेकंड पार्ट जो आहे हा आहे RTI, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. तर हा जो आहे जनरली बाकीच्या कोणत्याही परीक्षेमध्ये GSचा भाग नसतो, परंतु इथे मेन्शन केलेला आहे.
पण त्यातही फार डीपली तुम्हाला स्टडी करायची गरज नसेल, तुम्ही याआधी कधी राज्यसेवा दिली असेल, त्याची मेन्स जर अपियर केली असेल, तर RTI ॲक्ट तुम्ही कधीतरी पाहिला असणार. त्याची मी PDF कॉपी तुमच्याशी शेअर करेन. त्यातल्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत किंवा काही कॉन्सेप्च्युअल गोष्टी ज्या आहेत, त्यावर ह्यात प्रश्न विचारले जातात. म्हणजे तो ॲक्ट तुम्हाला किती समजला आहे यात फार डीपली स्टडी करून PhD करायची गरज नाही आहे, परंतु कितपत समजलेला आहे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, RTI ॲक्ट, त्याबद्दल तिथे तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे फॅकल्टी ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग. ओके, तुम्हाला काही बेसिक सायन्स जे आहे ते माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि खरंच अत्यंत बेसिक लेवलचे प्रश्न यात विचारले जातात, ज्यासाठी फार अभ्यास करण्याची गरज नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आधीच माहिती आहेत, फक्त त्या जरा ब्रशअप कराव्या लागतील, त्यावरची धूळ जी आहे ती झटकावी लागणार आहे. त्यामध्ये सायंटिफिक नॉलेज. आता सायंटिफिक नॉलेजमध्ये इथे त्यांनी पहिला जो भाग दिलेला आहे ना, हा कम्प्लिटली जो असं म्हणू शकतो आपण की थोडासा थिअरी बेस्ड आहे. नेचर ऑफ सायन्स, प्री सपोजिशन्स ऑफ सायन्स अँड सायंटिफिक मेथड. ओके, तर याच्यामध्ये काय काय भाग येणार आहेत हे आपण तो टॉपिक करताना यातले सब टॉपिक्स किंवा यात तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं आहे, कारण तसं बघायला गेलं तर हे इट कवर्स अ व्हेरी वाईड एरिया. पण त्यातल्या काहीच गोष्टी तुम्हाला करायच्या, काही सोडून द्यायच्या ज्याची या परीक्षेसाठी गरज नाही आहे. ऑलराईट, नंतर सेकंड जो आहे पार्ट तो आहे मॉडर्नायझेशन इन सायन्स. ओके, तर हा कम्प्लिटली कॉन्सेप्च्युअल टॉपिक आहे किंवा सेक्शन आहे. व्हॉट इज मॉडर्नायझेशन, मग डेफिनेशन विचारू शकतात किंवा व्हॉट इज सायन्स, व्हॉट कम्स अंडर सायन्स वगैरे असं विचारू शकतात. त्यानंतर टाईप्स अँड नेचर ऑफ मॉडर्नायझेशन. मॉडर्नायझेशन शुड नॉट बी मिस्टेकन ॲज वेस्टर्नायझेशन, नेवर. तर त्यामुळे ही डेफिनेशन थोडीशी तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे करावी लागणार आहे. इंडियन मॉडर्नायझेशन अँड इंडियन सोसायटी हा सुद्धा इथे भाग जो आहे त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. तर यावर जे प्रश्न येतात ते सुद्धा जनरल थिंकिंग लेवल किंवा जनरल तुमची ॲनालिटिकल जी अबिलिटी आहे त्यावर सुद्धा तुम्ही सोडवू शकता. पण थोडी थिअरी जर तुम्हाला आधीच माहीत असेल तर तुमची उत्तरं जी आहे ती पटापट तुम्ही फाइंड आउट करू शकता, पटकन सोडवू शकता आणि पुढे जाऊ शकता, जेणेकरून या भागावर जास्त तुमचा वेळ जाणार नाही. टेक्निकलचा जो भाग आहे त्याला तुम्ही जास्त वेळ देऊ शकाल. त्यानंतरचा भाग जो आहे तो आहे सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स, ज्या काही ऑल अराउंड वर्ल्ड ओव्हर ज्या सुरू आहेत. ऑब्व्हियसली त्या भारतामध्ये सुद्धा पाहायला मिळतात, त्याचा इम्पॅक्ट आणि त्याचं मग फर्दर जे डेव्हलपमेंट आहे ती आपणही इथे अडॉप्ट करतो या गोष्टी. तर वर्ल्ड ओव्हर हे सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स काय काय चाललेले आहेत आणि पर्टिक्युलरली हाऊ इट इज कन्सर्न ऑर हाऊ इट इज कनेक्टेड विथ इंडिया. ऑलराईट, तर हे जे आहेत यात थोडासा आपल्याला करंट इव्हेंट जो आहे तो याला सप्लिमेंट करावा लागणार आहे टू स्टडी अबाउट दिस. Then you have effects of technological developments and urban and rural life. Okay, on urban and rural life. Technological developmentsचा परिणाम जो आहे तुमच्या अर्बन आणि रुरल या दोन्ही जे लाईफ सेट्स आहेत त्याच्यावर कसा होतो, याच्यामध्ये दोन प्रकार येणार आहेत, पॉझिटिव्हली आणि नेगेटिव्हली. तर मॅक्सिमम फोकस हा प्रश्नांचा ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह इम्पॅक्टवर असतो. नेगेटिव्ह इम्पॅक्टवर प्रॉब्लेम एरियाज जे आहेत ते डिस्कस केले जातात, तर ते सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. पण मेजॉरिटी ऑफ द प्रश्न जे आहेत हे पॉझिटिव्ह एरियाजमध्ये कव्हर केले जातात. त्यानंतर व्हेरियस इंडियन प्रॉब्लेम्स अँड देअर सायंटिफिक सोल्युशन. ओके, यावर सुद्धा काही प्रश्न येतात. ऑब्व्हियसली वी मस्ट बी नोईंग प्रॉब्लेम्स, हे माहीत असणं गरजेचं आहे. जर आपण ऑफिसर होणार आहोत, आपण जर अधिकारी होणार आहोत, तर आपल्याला प्रॉब्लेम्स माहीत असणं नुसतं गरजेचं आहे, पण त्याला ऑब्व्हियसली ॲम्प्लिफाय आपल्याला नाही करायचं, तर सोल्युशन्स तुम्हालाही माहीत असणं गरजेचं आहे. सो वेर यू स्टडी अबाउट द प्रॉब्लेम्स देर यू गेट द सोल्युशन इटसेल्फ. तर काय काय प्रॉब्लेम, एनर्जी प्रॉब्लेम. तर आता एक नवीन जो आहे 2021 बजेटमध्ये सुद्धा ग्रीन एनर्जी जे आहे यावर खूप एम्फसिस दिलेला होता. तुम्ही जर बजेट ऐकलं असेल तर त्यात तुम्ही ऐकलं असणार आहे. तर एनर्जी प्रॉब्लेम जे आहे त्यावरचं हे सोल्युशन आलेले आहे आता, ग्रीन एनर्जी. नाव हाऊ इट फर्दर गोज टू इंडिया, इन टू इंडिया, आणि मग टार्गेट्सही इंडियाने काही ठेवलेले आहेत. तो विल डिस्कस अबाउट दॅट, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स आणि मग त्यासाठी काय प्रयत्न सुरू आहे. फूड ग्रेन प्रॉब्लेम काय आहे, पॉप्युलेशन प्रॉब्लेम, डेफिनेट व्हेरी मेजर प्रॉब्लेम हिअर. त्यामुळे पॉप्युलेशन, डेमोग्राफी वगैरे यावर पण प्रश्न इथे एक्सपेक्टेड आहेत. त्यानंतर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम, त्यामध्ये ॲक्ट्स आहेत, कोणता ॲक्ट आहे, कोणता ॲक्ट कशाशी डील करतो, यावर असे बेसिक प्रश्न जे आहेत तुम्हाला विचारले जातील. एज्युकेशनल प्रॉब्लेम, त्यानंतर हाऊसिंग प्रॉब्लेम, यू हॅव ट्रान्सपोर्ट प्रॉब्लेम, कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम्स काय, त्यावर काढले जाणारे सोल्युशन, जसे काही बोगदे तयार होत आहेत. ऑलराईट, आणि काही रोड्स जे आहेत, हायवेज जे आहेत, कनेक्टिव्हिटी जे आहे, त्यामध्ये नवीन नवीन प्रकार जे ते इंट्रोड्यूस होत आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स इंट्रोड्यूस होत आहेत. तर ते ग्रीन एनर्जी आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, ट्रान्सपोर्ट प्रॉब्लेम याला सुद्धा हे कनेक्ट होतं.
ऑल राईट. कम्युनिकेशन प्रॉब्लेम अँड पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम्स, हे प्रॉब्लेम आणि त्यावरचं सोल्युशन. इथे फक्त त्यांनी प्रॉब्लेम जरी मेन्शन केलेलं असलं तरी वी मस्ट बी नोईंग द सोल्युशन्स ॲज वेल. म्हणजे करंटली सोल्युशन्स काय आहेत, परमनंट, अँड दोज सोल्युशन्स वुड बी सस्टेनेबल. सो विल बी स्टडिंग द सस्टेनेबल सोल्युशन्स ॲज वेल विथ दिस. ऑल राईट. सो दिस इज ऑल अबाउट द नॉन टेक्निकल सिलेबस. आणि यामध्ये जे मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे, मार्कांची जी विभागणी आहे, तो जनरली हा सेक्शन जो आहे तो 25 मार्काला येतो. तर आपण मार्क डिस्ट्रीब्युशन बघण्यासाठी मी तुम्हाला 25 मार्क नाही, सॉरी 25 प्रश्न येतात यामध्ये, सॉरी. आणि तुम्हाला मार्क जे आहेत ते 50 आहेत. तर हे प्रश्न एक्झॅक्टली काय येतात, कसे येतात, कसे असतात, हे तुम्हाला जो 2018चा पेपर जो आहे मला दाखवायचा आहे. आणि त्यावरून थोडं सेग्रिगेशन आपण करू शकतो की प्रश्न कशाबद्दल असतात. ओके. तो पहिला इथे प्रश्न दिसतो तुम्हाला, एक डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉन्ड करंटचा प्रश्न आहे. आणि यापुढचे सगळे प्रश्न जे आहेत 8व्या प्रश्नापर्यंत हे करंट बेस्ड आहे. तुम्ही बघू शकता की गव्हर्नमेंट रिसेंटली लॉन्च ॲक्सेसिबल अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हर्जन ऑफ मोबाईल ॲप्लिकेशन, किंवा मग ग्रेस सॅटेलाईटबद्दल विचारलेलं आहे, बीट प्लास्टिक पोल्युशन, या डेज असतात की ह्या वर्ल्ड डे, तो वर्ल्ड डे, हा इंटरनॅशनल डे, तो इंटरनॅशनल डे, मग त्याच्या थीम्स असतात दरवर्षीच्या. तर त्यावर बेस्ड हा क्वेश्चन आहे. ऑलराईट. तो 8पर्यंत प्रश्न इथे आपल्याला कोणते दिसत आहे, तर जनरल जे आपलं करंट अफेअर्स आहे, जनरल करंट अफेअर्स जे आहे त्यावर दिसत आहे. त्यानंतरचे 2 प्रश्न हे दिसत आहेत आपल्याला, 9वा आणि 10वा. हा RTI बेस्ड प्रश्न आहे, राईट टू इन्फॉर्मेशन बेस्ड प्रश्न आहे, त्या टॉपिकवरचे प्रश्न आहेत ते 2. त्यानंतर पुन्हा जेव्हा आपण 11व्या प्रश्नाकडे जातो आणि 11व्या प्रश्नापासून ते आपल्याला 16व्या प्रश्नापर्यंत 6 हे जे प्रश्न आहेत, म्हणजे 10 प्रश्नांमध्ये आपण पाहिलं की GK आणि काय आलेलं आहे, सॉरी करंट अफेअर्स आणि तुमचं काय आलेलं आहे, RTI आलेलं आहे. आणि 11व्या प्रश्नापासून 6व्या प्रश्नापर्यंत तुम्हाला सायन्सचे, बेसिक सायन्सचे प्रश्न आहेत. नॅनोमीटर, नॅनो टेक्नॉलॉजी. तो नॅनोमीटर जर तुम्हाला माहीत असेल, नॅनोमीटर इज 10⁻⁹. सो डेफिनेटली तुम्हाला लगेच इथे उत्तर जे आहे ते येणार आहे. ओके. तर एकदम बेसिक प्रश्न आहेत, ते तुमचे 6पर्यंत दिसतात, जे जनरल सायन्सचे प्रश्न आहेत, बेसिक सायन्सचे प्रश्न आहेत. त्यानंतर 17 हा जो प्रश्न आहे हा थोडासा टेक्निकल भाग आहे, पण त्याला आपण GK मध्ये टाकलं तरी चालणार. आणि त्यानंतर 18, त्यानंतर 19वा प्रश्न हा सुद्धा जो आहे हा सायन्स बेस्ड प्रश्न, म्हणजे ते 6 प्रश्न आणि हे 2 प्रश्न. ऑलराईट. आणि त्यानंतर खाली एक अजून सायन्सचे एक प्रश्न आपल्याला दिसतो आहे इथे, 24वा जो प्रश्न आहे, केमिकल फॉर्म्युला ऑफ हेवी वॉटर. म्हणजे आपण एक 9 ते 10 प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो जनरल सायन्सचे. त्यामुळे पहिले 10 प्रश्न आपले GK, RT, आणि पुढचे 10 प्रश्न जे आहेत आपण बघितले जनरल सायन्सचे प्रश्न आहेत. आणि बाकीचे जे प्रश्न आहेत, तो बाकीचा जो सेक्शन आहे, प्रॉब्लेम एरियाज, किंवा जे आपण पाहिले प्रॉब्लेम्स इन इंडिया, अर्बनायझेशन वगैरे, आणि बरंचसं एनर्जी प्रॉब्लेम, हे पाहिलं होतं. ते बऱ्यापैकी हे विचारले जातात, किंवा त्यामध्ये GK मिक्स्ड करून विचारलं जातं. त्यामुळे तुमचा सायन्स जो आहे, जनरल सायन्स, आणि तुमचा करंट अफेअर्स जो आहे हा मेजर चंक इथे कव्हर करतो तुमचा. म्हणजे 15 ते 20 प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो या 2 सेक्शनमधून. त्यामुळे हे 2 सेक्शन जर तुम्ही व्यवस्थित केले तर 25 पैकी 20 प्रश्न कुठेच तुमच्या हातून गेलेले नाही आहेत. ऑलराईट. तर अशा प्रकारे हे जे पॅटर्न आहे, तुमचं सिलेबस आहे, आणि हे प्रश्न अशा प्रकारे विचारले जातात. तुम्ही ते बघू शकता. डिरेक्ट प्रश्न आहेत. जरी प्रश्न 2 मार्काला एक दिलेला असला तरी डायरेक्ट प्रश्न इथे कुठेही 1 लाइनर 2 लाइनर प्रश्न नाही आहेत. 2-4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यातलं बरोबर कोणतं चूक करतं असा काही कॉम्प्लिकेशन नाही आहेत. तर 1 to 1 डिरेक्टली प्रश्न आहेत. एलिमिनेशनचा जरी वापर केलात तुम्ही तरी इथे पटकन तुम्हाला उत्तरं जी आहेत ती मिळू शकतात. त्यामुळे एलिमिनेशन टेक्निकसुद्धा वापरू शकता तुम्ही. यू कॅन एलिमिनेट 2 ऑफ द ऑप्शन्स देअर, आणि मग बाकीच्या 2 ऑप्शनमधून चूज करू शकता. पण तितका वेळ नसतो कारण हा पेपर 1 तासाचा आहे. त्यामुळे जितकं तुम्हाला माहिती आधीच असेल तितके तुम्ही जास्त अडकणार नाहीत आणि जास्तीत जास्त प्रश्न जे आहे ते अटेम्प्ट करू शकता. इफ यू आर गुड ॲट दिस थिंग, ह्याचा जर व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला तर हाच 25 मार्काचा प्रश्न किंवा 25 मार्काचा सेक्शन तुम्ही 15 मिनिटात करू शकता. आणि उरलेले जे 75 प्रश्न आहेत त्यांना तुम्ही पूर्णपणे पाऊण तास जो आहे तुमचा 1/4 हा जर 15 मिनिटात तुम्ही उरकला तर बाकीचा 3/4 जो राहतो त्याला 3/4 टाईम तुम्ही कम्प्लिटली डिवाइड करू शकता. ऑलराईट. आणि एकदम आरामात पेपर जो आहे तुमचा अटेम्प्ट जो आहे वाढू शकतो आणि परीक्षा जी आहे तुम्ही डेफिनेटली क्लिअर करू शकता. सो इट इज ऑल अबाउट दिस वॉज ऑल अबाउट सिलेबस अँड द क्वेश्चन पेपर दॅट वॉज देअर. तर आय होप तुम्ही हा जो पेपर आहे, हा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित अभ्यास कराल. अँड इट इज नन द लेस आपण म्हणू शकतो काही अति महत्त्वाचा भाग आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण फार थोड्या मेहनतीत तुम्हाला खूप जास्त मार्क इथे मिळणार आहेत. So we'll meet you at the lectures definitely. Thank you for listening to me very patiently. Thanks a lot.